पालिका निवडणुका जाहीर झाल्यात आणि आता संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तारीख ठरण्याची आता शक्यता वर्तवली जाते। मुंबई पालिकेतील सत्तेत भाजपचे काही लोक होते असं या दरम्यान दानवेंनी आता बोलत असताना म्हटलेलं। मात्र इकडे एक मोठी घडामोड घडतेय ती म्हणजे संजय राऊत आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले। त्यांच्यासोबत अनिल परब हे सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। काल पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि त्यानंतर आता संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत। आज सकाळी सुद्धा संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि लवकरच युतीची घोषणा होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, तुम्ही काही महत्त्वाचे अपडेट देत होतात, सविस्तर। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर सर्व घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी होत असताना पाहायला मिळालं। विशेषतः त्यानंतर स्वतः सण उत्सवांमध्ये आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। परंतु जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल अशी घोषणा जी आहे ती सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी केली होती। त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चांसाठी एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी मनसेच्या वतीनं त्यांनी त्यांच्या जवळच्या आणि संबंधित नेत्यांवरती जबाबदारी दिली होती। त्यामध्ये वरुण सरदेसाई आणि अनिल परब हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई जे आहेत ते यामध्ये सामील होते आणि यांच्या पूर्णपणे ज्या आहेत त्या गुप्त बैठका होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। या बैठकांबद्दल जे आहे ते कुठेही वाच्यता जी आहे ती केली जात नव्हती आणि योग्य वेळ आली की आम्ही नक्की घोषणा करू अशी प्रतिक्रिया जी आहे ती वारंवार त्यांच्या नेत्यांकडून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि अखेर काल मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व म्हणजे जवळपास 29 महानगरपालिकांचा कार्यक्रम जो आहे तो निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर झालेला आहे आणि यामध्ये विशेषतः मुंबई आणि आजूबाजूच्या 4 ते 5 महानगरपालिका आहेत। त्यामध्ये नाशिक, संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई, ठाणे या महानगरपालिका दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढतील असं सांगितलं होतं आणि त्यानुसार या संबंधित ज्या आहे त्या जागा वाटपाची चर्चा जी आहे ती वारंवार त्यांचे स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेते जे आहे ते करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि अखेर आज जे आहे ते पुन्हा एकदा अनिल परब आणि संजय राऊत स्वतः राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि विशेषतः या बैठकीमधला मुख्य मुद्दा असणार आहे तो म्हणजे युतीची घोषणा केव्हा करायची आणि करत असताना कशा स्वरूपाचा कार्यक्रम असावा या संदर्भातली आज संपूर्णपणे जे आहे ते आजच्या बैठकीत चर्चा होईल। कारण की मागच्या वेळचा जर हिंदी सक्तीच्या विरोधाचा मेळावा आपण जर पाहिला तर तो वरळी डोम या ठिकाणी हा मेळावा पार पडला होता आणि मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि पुन्हा एखाद्या सभेसाठी जर दोन्ही ठाकरे बंधू आणि घोषणेसाठी विशेषतः दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार असतील तर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते आणि याचं नियोजन कसं करायचं आणि घोषणा कशी करायची त्याचं कशा पद्धतीने नियोजन असावं यासाठी जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा केली जाऊ शकते अशी शक्यता आहे। कारण की 23 तारखेपासून फॉर्म भरायची तारीख जी आहे ती 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर युतीची घोषणा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज दोन्ही जे आहे ते नेते एकत्रित भेटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। गेले अनेक दिवस संजय राऊत जे आहेत ते आपल्या भेटीगाठी ज्या आहेत त्या भेटीगाठी टाळत असल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु त्यांनी आता उपचार घेतल्यानंतर स्वतः अनिल परब आणि संजय राऊत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला पूर्णपणे तयार आहे। परंतु निवडणूक आयोगाने जेव्हा कार्यक्रम जाहीर केला जाईल त्यानंतरच आम्ही घोषणा करू अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि अखेर काल कार्यक्रम जाहीर झाला आणि आता ठाकरे बंधू एकत्रित लढत असताना कशा पद्धतीने फॉर्म्युला असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेवरती सर्वांचं लक्ष आहे कारण की गेले 25 वर्ष ठाकरेंची सत्ता जी आहे ते मुंबई महानगरपालिकेवरती राहिली होती आणि त्यांना मित्र म्हणून भाजप जो आहे तो वारंवार त्यांचा मित्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु 2019 पासून आपण पाहतोय की भाजप जे आहे ते ठाकरेंपासून दूर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन मित्र म्हणून ठाकरे स्वतः राज ठाकरे जे आहे ते नवीन मित्र म्हणून महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसणार आहेत। त्याच्यामुळे या महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असावा, कशा पद्धतीने बहुमत आपल्याला मिळेल यासाठी कशा पद्धतीने हा फॉर्म्युला असावा यामध्ये विशेषतः अगोदरपासून चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु आता भाजप विना ठाकरे जे आहेत ते आता मनसेसोबत युती करताना पाहायला मिळतील। 2017चं आपण चित्र जर पाहिलं तर 227 जागांपैकी पूर्णपणे 227 जागा ज्या आहेत ते ठाकरेंची शिवसेना जी आहे ते एकटी लढली होती कारण त्यावेळेस भाजपनं जे आहे ते एकला चरोचा नारा देखील दिला होता। त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेना वेगवेगळ्या जरी लढत असल्या तरी देखील जेव्हा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।